स्किन आहे ना ड्राय आहे म्हणून ते तुम्हाला दुखतंय. झालं. तुम्ही एक काम करा, तुम्ही डायमंडवाला फेशियल करूनच घ्या. खरंच खूप रुखरुखीत झाली स्किन तुमची. तुम्हाला एक यूजमध्ये त्याचा इफेक्ट कळू नये. अहो खूप चांगलं आहे ते, तुम्ही करूनच घ्या. कारण का काहीतरीच तुमची कोरडी झाली त्वचा. हां करता का तुम्ही? कर ना डायमंडवाला एक ते. तुमच्या केसांना हेअर स्पाची नाही, प्रोटीनची गरज आहे. कॅरेटिन हवे यांना. केस खूप ड्राय झालेली आहे. इचिंग पण होतं ना. कोंडा बघा केवढा आहे. तेल जास्त वेळ लावून ठेवता का? त्याच्याचमुळे अशी केस झालेली आहेत. यांना आहे ना डॅन्ड्रफची एक ट्रीटमेंट दे आणि एक प्रोटीनची दे. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला एका यूजमध्येच कळून येईल. केस खूप नरम पण राहतील आणि चमकदार बनतील. अक्षरशः ड्राय झाली तुमची केस. या फेशियलने ना तुमची स्किन आहे ना ग्लो तर होईलच, पण मऊ पण तेवढीच राहणार. बरोबर काय? तुम्हाला आज विचारतील बघा तुमच्या मैत्रिणी की कुठून करून आलीस म्हणून. माझ्या पार्लरचं नाव नक्की सांगा. गरमपणा जाणवतोय ना? हो जाणवणार. तो हिट देतोय ना आपण केसांना. त्याच्याने काय होणार, जी मग अशी आपण क्रीम लावलेली केसांच्या मुळांमध्ये ती आता प्रत्येक केसांच्या आतमध्ये जाणार. त्याच्यामुळे तो नरमपणा पण केसांना येणार आणि तो डॅन्ड्रफ पण निघून जाणार. हा आता 15 मिनिटाने धुवून टाकायची आणि हेअर ड्राय करणार. तुम्ही आले तेव्हा तुमची केस किती ड्राय होती आणि आता बघा किती सॉफ्ट झाली आहे ती. केसांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली ना की केस खूप छान होतात बघा. हॅपी असं वाटतंय ना तुम्हाला? सॉफ्ट नरमपणा जाणवतोय ना? मग त्वचा पण बघा किती चमकदार झाली. आता ते हाताने पायाचं बाकी राहिलं तर तेवढं पण आपण आता करून घेऊया. पेडिक्युअर मिनिक्युअर करूया. ऍडजस्ट काय नाही होईल तुमचं त्याच्यामध्ये. होईल. घ्यायचं पेडिक्युअर मिनिक्युअर करायला. चला.